नाता शामराव लांडगे आणि मी ऋषिकेश बाळासाहेब देशमुख या आम्हा दोघांना आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते आणि आमचे नेते सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब या ठिकाणी तुमच्यासमोर आज आम्हा दोघांना आशीर्वाद मागण्यासाठी आलेले आहेत। तसेच त्यांच्याबरोबर लोकनियुक्त आपले थेट नगराध्यक्षपदाचे सन्माननीय युटी जाधव सर ते या ठिकाणी तुमच्यासमोर आशीर्वाद मागण्यासाठी आलेले आहेत। या ठिकाणी मी 6 मधून आहे आणि नाता 5 मधून आहे। आम्ही दोघे या ठिकाणी आमचं नशीब त्या ठिकाणी आजमावतोय। मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य की आमदार साहेब असतील, अमरसिंह बापू असतील, यांच्या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघं 17 उमेदवार आणि थेटचे 18वे असे नशीब आजमावतोय आणि सगळेच जण तरुण यंग चेहरे या ठिकाणी या आमदार साहेबांनी आणि बापू साहेबांनी दिलेले आहेत। तर माझी एकच विनंती आहे की आम्ही सगळेजण नशीब आजमावतो, या सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद द्यावेत आणि आम्ही या ठिकाणी तुम्ही दिलेल्या संधीचं 100% पुढं सोनं करू, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो। आज नाही लावलं तुमचा आवाज ते गावात घालवतो। आज 26 नोव्हेंबर संविधान दिवस। आज माझ्या बाबासाहेबांचा गौरवाचा दिवस आहे, ज्यांनी या देशाला संविधान दिलं आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला। त्या आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आज हा 26 नोव्हेंबर दिवस साजरा केला जातो। आज आपण 2025 नगरपंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेला आपण सामोरं जात असताना माननीय अमरसिंह देशमुख बापूसाहेब, माननीय गोपीचंद पडळकर साहेब ज्यांनी अख्खा महाराष्ट्र गाजवला, त्यांच्या कर्तृत्वानं आणि त्यांच्या विचारधारेनं आज आपलं नशीब की आज ते आपल्या साठीनगरमध्ये पहिल्यांदाच त्या मंदिरामध्ये येऊन त्यांना आम्हाला त्यांचा मान सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळते। तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक ऐतिहासिक आहे, कारण का या निवडणुकीला जे काय आम्ही प्रथमतः त्या प्रक्रियेला समोर जातोय आणि त्याचा नेहमी उल्लेख केला जाईल। सगळ्यांना एकच मला सांगायचं आहे की माझी जी उमेदवारी आहे ती सर्वसामान्य माणसाची आणि युवकांची उमेदवारी आहे। मी जमिनीवरती बसणारा माणूस आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन समाजातल्या प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाण्याचं माझी विचारधारा। मला कोणाची अडवायची, जिरवायची किंवा असली माझी कधीच भूमिका नाही। बरोबर समाज माझा, प्रभाग माझा कसा एकसंघ राहील आणि सगळ्यांची कामं कशी मार्गी लागतील आणि आमच्या या प्रभागाला जी आतापर्यंत जी काही कामं अपूर्ण राहिलीत, जी काही कामं झाली नाहीत, ती कामं पूर्ण व्हावी आणि त्या प्रभागाला एक चांगली ताकद मिळावी साहेब, म्हणून आमचा प्रयत्न आहे। आमच्या प्रभाग जो प्रभाग आहे ह्या प्रभागाकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण का ह्या प्रभागामधून जो निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडून येतो तो अख्ख्या आटपाडी शहर त्या व्यक्तीला डोक्यावर घेतलं जातं आणि त्या व्यक्तीचं राजकारणामध्ये पुढं चांगल्या पद्धतीने चालू राहते। तर साहेबांना मी एवढं सांगू इच्छितो की माझ्या समाजामध्ये बरं का साहेब, माझ्या समाजामध्ये आणि माझ्या प्रभागामध्ये घरटी एक ग्रॅज्युएट झालेला एक मुलगा आहे, चांगली गोष्ट, सुशिक्षित समाज आहे, पण त्या समाजातील तरुणांना आता सध्या नोकऱ्या नाहीत। छोटे छोटे व्यवसाय करायचं म्हटलं तर आर्थिक सोर्स नाही। त्याच्यामुळं काय व्हायला लागले की जी शिकलेली चांगली पोरं जी आहेत ती सुद्धा व्यसनाकडे जायला लागलेली आहे। तर हा जो आमचा जो प्रभाग आहे ह्या प्रभागाला एक नवी दिशा देण्याचं काम साहेब तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे।
आमचा साठेनगर जे आहे ते गरीब वस्ती आहे. तिथं काय लय कोणी कोट्याधीश श्रीमंत अशी व्यक्ती इथं कोण राहत नाही. सर्वसामान्य करून खाणारी लोक आहेत. मग त्याच्यामध्ये आमच्या ज्या भगिनी आहेत, महिला आहेत, की ज्या शिकलेल्या आहेत, त्यांचीही इच्छा आहे की आम्हाला काहीतरी पार्ट टाईम काहीतरी व्यवसाय करता यावा किंवा नोकरी मिळावी, की जेणेकरून 2 रुपये आमच्या घरामध्ये आर्थिक सोर्स निर्माण व्हावा आणि आमच्या घराला बळ मिळावं, असं प्रत्येक भगिनीचं सुद्धा मत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये साहेब, माझ्या तरुणाला, माझ्या वडीलधारी मंडळीला, माझ्या महिलेला आणि वडीलधाऱ्या मंडळीला, जे वयस्कर लोक आहेत, त्या सर्वांना आपण आपल्या माध्यमातून ताकद मिळावी, तुम्ही मार्गदर्शन करावं. आमचं बोट धरून तुम्ही आम्हाला सांगायचं आहे साहेब, तुम्ही की ही केलं झालं पाहिजे. आम्ही नाही करणार तुमच्या पाठीमागं राहणार तर म्हणाल ते ऐकेन. आणि मी एकटाच नाही तर पूर्ण समाज टाकते आपल्या पाठीमागं. आमच्या इतिहासामध्ये, समाजाच्या इतिहासामध्ये आम्ही 80% समाज राजकारणामध्ये कधी एकत्र आलेला नाही. पण आता सध्या आम्ही 70 ते 80% समाज आमचा एकत्र करून आज आम्ही तुमच्या विचारधारेमागं आणि तुमच्या पाठीमागं उभा राहिलेलो आहे साहेब. ह्या समाजाला तुमच्या रूपानं, बापूसाहेबांच्या रूपानं एक नवीन दिशा मिळावी, एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द बोलतो. बोला. आज आटपाडी नगरपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारार्थ आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब, त्याचबरोबर थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगी जाधव सर, त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 5चे उमेदवार नाताशामराव गाडगे, त्याचबरोबर प्रभाग 6चे उमेदवार आपले सर्वांचे मित्र ऋषिकेश बाळासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ आज इथं माननीय पडळकर साहेब आलेले आहेत. आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या मागे ठामपणे सर्वांनी उभा राहिले पाहिजे. साहेब, भारतीय जनता पार्टीची 2017ला जी तुम्ही सर्वांनी मला संधी दिली काम करायची, त्या माध्यमातून मी आटपाडी जिल्हा परिषद गटामध्ये तर काम केले, त्याबरोबर आटपाडी शहरात आणि त्या प्रभागात किंवा पूर्ण गावामध्ये तुमच्या सर्वांच्या सौजन्याने, तुमच्या सर्वांच्या ताकदीनं मी चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो. आणि त्याचं आज तुम्हाला प्रत्येक भागात गेला तर 4 माणसं म्हणतात की बाबा चांगलं काम झालं की झाले. तसंच या भागात पुढं गरज एक अशी आहे की आता एवढी लोकसंख्या दाट झाली आहे, तर तिथं भविष्यात एक बंदिस्त स्ट्रीट लाईट किंवा बंदिस्त जी लाईनचं काम आहे अंडरग्राऊंड, अंडरग्राऊंड होणं गरजेचं आहे. कारण तिथं जागाच नाही आणि त्या लाईनमुळं घरं बांधता येत नाही. गटारीचा एक मोठा विषय आहे आणि विषय वेगळे आणि ग्रामीण भागातले म्हणजे आता ऋषिकेशचे जे भाग बाहेर शेती आहे, मग तिथले विषय वेगळे आहेत. तर ह्या सगळ्याचे विषय वेगळे आहेत. तर आपल्या माध्यमातून आणि बापूसाहेबांच्या माध्यमातून आपण ते पक्षाकडे मांडून ते चांगल्या पद्धतीनं या गावाचा विकास होण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी. आणि आपले पालकमंत्री 28 तारखेला येणारच आहेत. आज आपल्या जिल्ह्यात जवळजवळ 750 कोटीचं बजेट आहे. त्या बजेटमध्ये इतर सगळी कामं येत असताना आपण तर जतलाही नेता त्याच पद्धतीनं आटपाडीलाही झुकतं माप देऊन आपण चांगल्या पद्धतीनं आटपाडी नगरपंचायत असेल, ग्रामीण भाग असेल, सगळीकडे आपण चांगल्या पद्धतीने निधी देतच आहात. पण अजूनही आपण चांगल्या पद्धतीनं निधी द्यावा आणि आमच्या ह्या भागाचे कायापालट होण्यासाठी मदत करावी अशी मी तुम्हाला त्या प्रभाग 5 किंवा 6 मधून आपल्याला विनंती करतो. आणि साहेब, चांगली जुळणी लागली, फक्त आपली जी काही दबून काम करते, काही माणसं आली तर पुढे करते, अशा लोकांनी आपण सूचना कराव्यात की बाबा असं करू नका. घराघरापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. कोण कुठे जाते, काय अफवा पसरण्याचा एक्सपर्ट आहे फक्त ते, आणि काम करायला माग असते. आम्ही पहिल्या दिवसापासून काम करतोय आणि चुकीच्या अफवा स्प्रेड पसरवते. माझी विनंतीच आहे तुम्ही अशा लोकांना समजून सांगावा आणि त्यांनी ताकदीनं खाली उतरून लोकांपर्यंत पोहोचवावं आणि येणाऱ्या
2 तारखेला आपल्या तिन्ही आता खेडचे नगराध्यक्ष युपी जाधव सर आहेत, त्यांना नगराध्यक्ष रुपये आशीर्वाद, आणि 5 मध्ये नाता लांडगे आहेत, त्यांना त्यांच्या नगरसेवक, आणि 6 मध्ये ऋषिकेश देशमुख आहे. त्यांच्या समोरील बटन दाबून येणाऱ्या 2 तारखेला आपण सर्वांनी त्यांना मतदार रुपये आशीर्वाद देऊन त्यांना आशीर्वाद द्यावे एवढी विनंती करून थांबतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज 26 नोव्हेंबर